नमस्ते मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका नवीन प्रवासाला निघणार आहोत जिथे आपण अनोळखी लोकांशी संवाद साधण्यासाठी चीनी भाषेतील काही खास वाक्य शिकणार आहोत। चीनी भाषेत अनोळखी व्यक्तीला आदरपूर्वक नमस्कार करण्यासाठी नी हाओ हा शब्द वापरतात। समजा तुम्ही चीनमध्ये नवीन आहात आणि एका दुकानदाराला भेटता तेव्हा तुम्ही म्हणू शकता नी हाओ चे छुओ खई। जेव्हा तुम्ही कोणाला पहिल्यांदा भेटता आणि तुमची भेट आनंददायी आहे हे व्यक्त करायचे असेल तेव्हा हेन गाओशिन रिंशिनी म्हणा। तुमची भेट आनंददायी हेन गाओशिन रिंशिनी नी हाओ मा हे वाक्य तुमची आपुलकी दर्शवते। जर तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून मदतीची अपेक्षा असेल तर वो शियाओ याओ बँगजू हे वाक्य उपयोगी पडेल। समजा तुम्ही रस्ता विसरलात तर तुम्ही म्हणू शकता वो शियाओ याओ बँगजू दॉलू। चीनी लोकांचे आभार मानायला विसरू नका, त्यासाठी शेये हा शब्द आहे। एखाद्याने मदत केल्यावर शेयेनी बू की असे म्हणणे विनम्रता दर्शवते। निरोप घेताना जाय जिएन हा शब्द वापरून पुन्हा भेटण्याची आशा व्यक्त करता येते। जेव्हा तुमची संभाषण संपेल तेव्हा जाय जिएन हो युआन असे म्हणून निरोप घ्या। तर आज आपण चीनी भाषेत अनोळखी लोकांशी बोलण्याची काही नवीन पद्धती शिकलो। पुढील व्हिडिओमध्ये आणखी काहीतरी नवीन शिकूया।